गाईस, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि पावसामुळे माझा काय ब्लॉग येत नव्हता. तर बोललो आता आपण पावसामुळे बोललो घराच्या बाहेर. तर मला राजश्रीचा कॉल आला, तर त्यांनी मला बोललं की नाश्ता केलवते ये करून भिजूया. पण मी आजारी होतो म्हणून काय मी बोललो मी नाही भिजणार, तर तुम्हीच भिजा बोललो. तर ती बोलली ये तर, आणि तिला शूट पण करायची होती. तर आम्ही इथे आलो माटुंग्याला. तर हिने नाश्ता पण आम्हाला करवलं, तर नाश्ता करून आमचा झालेला आहे आता. तर इकडे आम्ही आलो. आता ती बोलते की चाय पाजते तुम्हाला, तर आता ती आम्हाला चाय पाजणार आहे. आणि बघा इथं थांबले. हाय गाईस, इथे बघा सगळं सांडलंय नाही, झाड तुटलंय, झाड तुटलंय. मध्ये दाखवतो सगळ्यांना जरा व्हिजिट करवतो. चला. तर आम्ही नाश्ता करायला आलेलो. हा, तर मग आम्ही नाश्ता केला वगैरे आणि जरा पुढे आलो. इथे सगळं गाड्या तुटलेला ती वगैरे. बाजूची गाडी बघ, चालली आहे थांब. गेली इथे टेम्पो दाखव. हा बघा, टेम्पो बघू शकता तुम्ही कसा झालं. हा बघा टेम्पोची हालत. टेम्पो चेपून गेलाय पूर्ण. आता इथून पुढे दाखवतो तुमच्या मुळापासून झाड पडलंय. हा बघा, पाहू शकता. हा बघा, जो माटुंग्याचा सर्कल आहे ना चाय सुत्ताच्या इथून, जो इथून टर्निंगला आहे ना तिकडेच आहे. बघा आता MGच्या इथं जागा आहे, इथून कुठे जाणार आहे बघ तुम्हाला. आता ती गाडी बघा, MG गाडी दिसते काही समोर. पूर्ण काच तुटली आहे तिथं. दोन एक सोडून दोन झाड पडले. ते पुढे पण आहे, तुम्हाला दाखवतो. 3-4 तुटले. 3-4 झाड. MG बघा, MG पूर्ण समोरून काच तुटली आहे. बघू शकता 3-4 गाड्या डॅमेज झाल्या. बघू शकताय MG गाडी. माटुंगा जो सर्कल आहे ना त्याच्या इथंच झालंय. आता आपण पुढे चाललोय, पुढे पण दाखवतो तुम्हाला. आलो तर ही पण गाडी बघा होंडाची किती डॅमेज झाली. हे बघा पूर्ण गाडीची वाट लागली. हे बघा, हे झाड इथं पडलेले. हे बघा पाठून पण बघा गाडी. हे दुसरं झाड पडलेलं आहे बघा गाडी. युनिकॉर्न पूर्ण चेपलेली आहे. हे बघा झाड बघा, पूर्ण मुळासकट एकदम जमिनीसोबत झाड गेले. नाही तुटलंय बघ ना, मग लिपस्टिक लाव. बघू शकता तुम्ही. हा बघा केवढा मोठा झाड आहे. पाऊस पहिला मोठा नाही पडला तर हे बघा इथे झाड. आणि इथं झाड कटिंग करणार वाले आलेत. हे बघा, क्या बोलताय भाई, कैसा गिर गया रे भाई झाड़? हाँ, धीरे धीरे गिरा, फिर उसके बाद में आराम से लेट गया। तुम लोग ने गिरा है कि गिर गया? तुम लोग ने गवर्नमेंट को समझा नहीं क्या? वो वीडियो बना रहा पहले ही झाड़ गिरा था। मालूम है क्या मालूम कैसे गिरा? हम लोग यहाँ पे गिरा था तो थोड़ी ना। बिल्डिंग मध्ये पण गेले बघा झाड. जब भी काटते हैं ना, जब भी बोलते हैं आदमी तेरा मुंडी काटू कैसा लगेगा, तो कौन काटेगा? अरे तो मालूम है झाड़ कितना बड़ा है. झाड़ बघ किती
हे लोक खाली फुकट घेऊन करतात हे बघा. हे दे त्यांना, चल जावे आपण. हे दे. नाही असं आपण दोनों का झगडा होता. हात में नाही देना मागताय. दे साठो. चले होता म्हणून ब्लॉग मी करत नव्हतो, पण तुम्हाला कॉन्टेंट पाहिजे म्हणून मी आज ब्लॉग बनवलाय. हा बघा पूर्ण गँग आहे आता आपल्यासोबत. आता कुठे जायचं? बदाम बदाम काय पण खाते ही, हादरते नुसतं. हा बघा इथे नाश्ता आम्ही लोकांनी नाश्ता केला. इथे नाश्ता केला, इथे नाश्ता केला ना. तर कॉन्टेंट पाहिजे तर तुम्हाला. पावसाचा मी ब्लॉग करत नव्हतो, पण जाऊ दे बोललो तुम्हाला. हा ब्लॉग करणारच नव्हता. हा. आम्हाला तिथे कॉन्टेंट भेटलं म्हणून आम्ही त्याला बोललो की ब्लॉग काढ. हा, हे लोक जिद्दी केले म्हणून मी ब्लॉग काढला. तर आपली गाडी कुठे लावली आहे रे? हे बघा हे इथून पाय घसरेला हे बघ. हा बघा समोर आपली गाडी लावली आता. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे हिला ड्रॉप करायला. हे तुला कुठे ड्रॉप करायचं आहे? तर आता हिला वडाळ्याला ड्रॉप करूया आणि आपण जाऊया आपल्या कामासाठी. हा गाडी काढतोय. चले कार्तिक गाडी काढ. अलेक्स हो आता जाऊया आपण हिला आणि डायरेक्ट ड्रॉप करूया हिला तिच्या घराच्या इथे. मी हिला घराच्या इथं ड्रॉप करतोय. चले बाय बाय. जा. चले बाय बाय सुमित. बाय बाय. कधी भेटू बा? ये संध्याकाळी. चला आता आम्ही हिला ड्रॉप करून डायरेक्ट चाललोय. इथे पांडे अडकले ते काढतात हे लोक. इधर भी डर का माहौल चालू है बा. पांडे अडकले रे. निघते की नाही? ए वय 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 वय. चला आम्ही जातोय. पांडी काय निघणार नाही. तिला सोडून आपण पेट्रोल टाकाय आलो इथं. पेट्रोल टाकून आपण जाणार आहे कामात. पावसाळा पण आलाय ना, तर आता आपण चाललोय क्रॉस घ्यायला. इकडे कपडे असते ते आपण आता चाललोय क्रॉस घ्यायला. पावसाळा आलाय तर आता आपण चप्पल यूज करतोय. तर बोलतो क्रॉस घेऊया. तर आता तिथे जाऊन आम्ही आता क्रॉस घ्यायला चाललोय. इथे आलेलो तर इकडे शूज काय आम्हाला एवढे खास वाटले नाहीत, कारण की प्राईस पण खूप बोलतोय तो. 450-500 बोलतोय. तर आम्ही बोललो इकडून काय आता आपण बघूया दुसरीकडे कुठे भेटतात काय. नाही भेटले तर डायरेक्ट घरी जाऊया. तर आम्ही गाडी लावून हेअरकट करायला चाललो आहे. आणि हेअरकट करायला इथे आलो आहे. गाडी तिथे पार्किंग केली. पावसामुळे मी ब्लॉग काढत नसतो. जस्ट आपण हेअरकट करायला हेअरकट करून झाले पुढं जस्ट आपलं हेअरकट करून झालेलं आहे. आणि घरी जायचं बोललं तर पाऊस बघा एवढा पडतोय ना, तर इथे थांबलोय आणि गाडी लावली तिकडे. तर घरी जायचं बोललं तर पाऊस एवढा पडतोय म्हणून आपण घरी जाऊ नाही शकत. भिजत पहिलाच मला बरं नाही वाटत आहे, म्हणून आपण घरी नाही जात आहे. आणि एवढा पाऊस बंद झाल्यानंतर आपण घरी जाणार आहे. बघा हे लोक इथं थांबले साईडला. ते दोघं तिथं थांबले. त्या बघा हा आला इथे. हा बघा. तर याची ID सस्पेंड झाली आहे गाईस. तर याची ID आता नवीन खोलेल. त्याला खूप सारा सपोर्ट करा. भावाला प्रेम द्या पहिल्यासारखं. किती हजार फॉलोअर्स होते? 1,600 फॉलोअर्स होते. तर भावाचे ID झाले सस्पेंड. काही कारणामुळे झाले काही कारणामुळे भावाचे ID सस्पेंड झाले. तर भावाला खूप सारा सपोर्ट द्या, खूप प्रेम द्या. भाऊ लहान वयात एवढा भावाचे ID गेले आणि ते पण 1,600 फॉलोअर्सवाले गेले ID. तर त्याला खूप सारा सपोर्ट करा, प्रेम द्या. काय बोलतो भाई? काय नाही, आता मी ट्राय करतो. येणार की नाही ID घरी जाऊन बघतो. पण कोड ते टाकायला लागतंय. मग तेव्हा आली तरी ठीक आहे, नाहीतर आपण डायरेक्ट नवीन ID देऊ. आता गेली तर भावा कशी येणार ID? एकदा गेली तर गेली. नाही, तुझं कोड दाखवते
कोड टाकायचं म्हणून. तर तो बोलतोय कोड टाक घरी जाऊन येईल आय डी. आणि फेक फॉलोअर्स वाढवलेले काय नाही रिअल होते. रिअल होते काय, तर भावाचे फॉलोअर्स काय वाढवलेले की नाही ते त्याला माहिती, पण आय डी गेले एकदा. तर सपोर्ट करत राहा. मी 10 वेळा असं कोणाला बोलत नाही, पण तुम्हाला बोलतोय आय डी गेले तर याची लय दुःखात आहे आपला भाऊ. हे बघा आलाय कार्तिक, याची आय डी गेले भावा, काय बोलतो. काय बोलणार भाई, कशी आय डी हे बघ फेक फॉलोअर्स बोलतो हा. फेक फॉलोअर्स वाढवले नाही. मग आय डी गेली का नाही, सस्पेंड कधी झाली? कशी झाली ते तर सांग. अरे मी ते सेटिंग मध्ये जाऊन ना, सेटिंग मध्ये नीट जाऊन बोल ना. काय लागलं. अरे बोल, बंद कर. अरे बोल. सेटिंग मध्ये जाऊन काय केलेलं तू. सेटिंग मध्ये जाऊन ते ऑप्शन ऑन करणं, ऑन करत होतो हा. ऍक्टिव्हचं. तर ते अचानकच डायरेक्ट बाहेर आलं आणि ते हे झालं. नंतर तुम्ही तिथं जाऊन कशाला उंगली करायची. तुला कोण बघतं तू ऍक्टिव्ह आहे का नाही ते. तुझे आयटम बघते काय. अरे बंद कर. बोल बोल, तुझी मम्मी पण बघते ब्लॉग वेड्या. असं काय करतोय. काय ना बोल. अरे घाण पाण्याने काय तोंड ठेवतो. काही कारणामुळे याची आय डी बंद झालेली आहे, याची आय डी सस्पेंड झाली. तर यो आय डीवरून 2 शब्द बोलतोय, तर ऐका जरा. तर पब्लिक माझी आय डी होती मिस्टर सोहम करून. ती आय डी काय कारणास्तव मुळे बंद झाली आहे. तर मी तो आय डी आणण्याचा खूप प्रयत्न करतोय, तर आय डी काही येत नाही आहे. तर आपण आता सुमितला बोललो आहे की तो काय करणार आहे माझ्या आय डीला, म्हणजे तो प्रयत्न करतोय तो पण ती काय आय डी येत नाही आहे. म्हणून मी नवीन आय डी बनवणार आहे. त्याला तुम्ही पहिला जसं सपोर्ट करत होता तसा पण या आय डीला आता करा तुम्ही. नवीन आय डीचं नाव काय येणार आता, नाव डिसाईड करेल तो, रिव्हील करून टाक. माझ्या नवीन आय डीचं नाव येणार आहे ओजी सोहम करून येणार आहे. सोहम नाही मीच तो सोहम. नाही, ओजी सोहम येणार आहे. तुम्ही त्या आय डीला खूप सपोर्ट करा. जसं पहिल्या आय डीला करत होता तसं या आय डीला सपोर्ट करा. पब्लिक तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मला. धन्यवाद.